बाजारात एनर्जी ड्रिंक म्हणून विकल्या जाणाऱ्या पेयांवर आता हा शब्द लिहिण्यास बंदी घालण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पेप्सिको, रेडबुल आणि स्टिंगसह अशा 10-12 कंपन्यांना फीसच्या नियमावलीनुसार 30 जून रोजी नोटिसा बजावल्या आहेत. विधिमंडळात भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंगच्या विक्रीवर बंदीचे निर्देश दिलेत. मुख्याध्यापकांनी अशा विक्रीबाबत FDA तक्रार करावी असे आवाहन मुंडे यांनी केले असून लवकरच सविस्तर आदेश जारी होणार आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मान्सून सक्रिय झाला असून पुढील 3 ते 4 दिवस मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाचे अधिकारी SD सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 जुलैनंतर राज्यातील पावसाचा जोर कमी होईल. दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला असून 24 तासात 200 मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे. सद्यस्थितीत महाबळेश्वर येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुधातील भेसळ रोखण्यासाठी सेव्ह फूड सेव्ह ड्रग मोहीम हाती घेतली आहे. फार्म टू प्लेट सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संकलन केंद्रांपासून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत सर्वांना 8 कडक नियम लागू करण्यात आले आहेत. कृत्रिम दूध, पाण्याचे प्रमाण आणि रसायनांचा अवैध वापर रोखणं हा यामागील मुख्य उद्देश आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या आणि नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या दुग्ध व्यावसायिकांचे परवाने थेट रद्द केले जातील असा सज्जड दम मुंडे यांनी दिलाय. ग्राहकांच्या सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी ही व्यापक मोहीम राबवली जाते. अकोल्याचे लाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगाव येथील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या छाप्यात सुमारे 2,94,00,000 रुपयांचे घबाड जप्त करण्यात आले. चौधरी यांच्या सीलबंद घरातून पुरावे नष्ट करण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडल्यानंतर ACBने गुरुवारी 2 शासकीय पंचांसमक्ष घराची इन कॅमेरा झाडझडती घेतली. तब्बल 24 तास चाललेल्या या कारवाईत 1,53,00,000 रुपयांची रोख रक्कम, 60 लाखांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटे, चांदी आणि 62 लाखांच्या मालमत्तेची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. या मोठ्या कारवाईमुळे महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जी देते 18 महिन्याच्या ठेवीवर 9.75% व्याजदर. अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. फक्त सभासदांकरिता नियम व अटी लागू. पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जाते. सूत्रांच्या माहितीनुसार आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड सारख्या राज्यांना मंत्रिमंडळात अधिक प्रतिनिधित्व दिलं जाऊ शकतं. या फेरबदलात अनेक तरुण चेहऱ्यांना संधी मिळण्याची चिन्ह असून काही विद्यमान मंत्र्यांची सुट्टी करून त्यांच्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. भाजपच्या एक व्यक्ती एक पद या धोरणामुळे सरकार आणि संघटना दोन्ही पातळीवर मोठे बदल अपेक्षित आहेत. तसेच शिक्षण मंत्रालयातील काही विवादांमुळे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या खात्यात बदल होण्याचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. केंद्र सरकारने ग्रामीण रोजगार व्यवस्थेत मोठा बदल करत 1 जुलै 2026 पासून मनरेगाऐवजी VB ग्राम जी योजना लागू केली आहे. या अंतर्गत आता ग्रामीण कुटुंबांना 100 ऐवजी 125 दिवस रोजगाराची हमी मिळेल. या ऐतिहासिक योजनेत दिव्यांग, वृद्ध आणि महिलांसाठी त्यांच्या कार्यक्षमतेनुसार स्वतंत्र वेतन रचना असेल, जेणेकरून त्यांना पूर्ण मानधन मिळू शकेल. दिव्यांग मजुरांसाठी विशेष रंगाचे जॉब कार्ड दिले जाणार असून त्यांना कष्टाच्या कामाऐवजी पर्यवेक्षण किंवा सहाय्यक कामे दिली जातील. देशात दैनंदिन मजुरी आता किमान 300 रुपये निश्चित करण्यात आली असून यासाठी सुमारे 96,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या ब्रेंट क्रूड किमतीत घसरण झाल्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी तुर्तास तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. सध्या तेल कंपन्या पूर्वी महागड्या दरात खरेदी केलेल्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करत असून एप्रिल-जून तिमाहीत कंपन्यांना 74,781 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे पुढील 2 ते 3 महिने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर राहिल्यासच भारतात इंधन कपातीचा विचार केला जाईल असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
भारतात उद्यापासून ॲमेझॉन प्राईम डे सेल 2026 सुरू होत असून तो 6 जुलैपर्यंत चालेल. या 72 तासांच्या सेलमध्ये स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर मोठी सूट मिळणार आहे. प्राईम मेंबर्सना थेट किमतीत कपात, नो कॉस्ट EMI आणि 66,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. तसेच SBI आणि ॲक्सिस बँक कार्डांवर 10% इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे. सेलच्या अर्ली डील्समध्ये सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा 1,29,999 रुपयांऐवजी थेट 89,999 रुपयांच्या प्रभावी किमतीत उपलब्ध आहे. याशिवाय OnePlus 13 54,999 रुपयांना तर iQ15 76,999 रुपयांना मिळेल. रेडमी A7 Pro 5G 12,999 रुपये आणि OnePlus Nord CE6 29,999 रुपये यांसारख्या बजेट आणि फ्लॅगशिप फोन्सवरही आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आले आहेत. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जी देते 18 महिन्याच्या ठेवीवर 9.75% व्याजदर. अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. फक्त सभासदांकरिता नियम व अटी लागू. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान 5 जुलै 2026 रोजी त्याची लॉंग टाईम गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत तिसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार आहे. आमिरने स्वतः या लग्नाची कबुली दिली असून हा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने घरीच पार पडणार आहे. दरम्यान मुंबईतील एका कार्यक्रमात छावा फेम अभिनेता विकी कौशलला आमिरच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला. यावर विकीने हसून अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिली. विकी म्हणाला, मी त्या दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मी त्यांच्यासाठी मनापासून खूप आनंदी आहे. विकीची ही रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होते. भारतीय क्रिकेटचा युवा वंडर बॉय वैभव सूर्यवंशी सध्या इंग्लंड दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा करतोय. मात्र मैदानावर उतरण्यापूर्वीच तो सोशल मीडियावरील एका कथित दाव्यामुळे चर्चेत आलाय. नेटिझन्सच्या दाव्यानुसार वैभवने भारतीय फलंदाज अभिषेक शर्माची कथित गर्लफ्रेंड लैला फैजल हिची एक इंस्टाग्राम रील आपल्या प्रोफाईलवर रिपोस्ट केली आहे. या संदर्भातील काही कथित स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत. मात्र ही रील चुकून रिपोस्ट झाली की मुद्दाम याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. वैभवच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार करता त्याने IPL 2026 मध्ये तुफानी कामगिरी करत ऑरेंज कॅप जिंकली होती.